धामोर येथे शिरवडी रस्त्यावर निजवळ एका वाहना चालकाला भूत दिसली व भूताने त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालू झाली। मात्र असा कुठलाही प्रकार नसून अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या दिवशी तेथे राहून दाखवून असल्याची माहिती सुद्धा अनिसचे राज्य कार्यालय कृष्णाजी चांदवडे यांनी दिली आहे। भूत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफित ही प्रसारित करण्यात आली होती। चित्रफितमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला सुद्धा येत होते। वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे सुद्धा फोटो हे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते। त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना आता भीती वाटायला लागली होती। दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली असून जगामध्ये भूत हे अस्तित्वात नसते तरी त्यांची भीती दाखवली जाते, कारण भूत हे मानत असतात। लहानपणापासून अशा गोष्टींवर मनावर पगडा बसलेला असतो। यामुळेच या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन अनिसचे राज्य कार्यालय कृष्णा चांदवडे यांनी केले आहे। दरम्यान सदरचा फोटो निरीक्षण केल्यावर तो बनावट असल्याचे लक्षात येत आहे। सदर चित्रफित व फोटो एडिट केले असल्याचे सुद्धा स्पष्ट होत आहे। शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहे। महाराष्ट्राचे अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री सदर ठिकाणी राहून देखील दाखवून असल्याचे समोर येत आहे। त्यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा पोलखोलपणा लक्षात येईल असं देखील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे धामोरे गावचे कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सभासद या ठिकाणी जाहीर कार्यक्रम देखील घेणार आहे। शिवाय शाळेमधून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक आणि जाणीव निर्माण देखील करणार आहे। त्यामुळे भूत निघाली असून ही अफवा असून या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये अशी देखील चांदवडे यांनी सांगितलं आहे। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।